/28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। चिकलठाणा खुर्द येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन। सेलू तालुक्यातील चिकलठाणा खुर्द येथील मारुती मंदिर परिसरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे। या मंगलमयी सोहळ्याचे औचित्य साधून मंदिर समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे तसेच महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे। हनुमान जन्मोत्सवानिमित्त 3 एप्रिल रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। तसेच गावातील अनेक वर्षांची जुनी परंपरा जपण्यासाठी सायंकाळी ठीक 5 वाजता गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडणार आहे। याप्रसंगी अनेक भाविक नवस बोलतात व पूर्ण झाल्यावर शिरणीचे वाटप करतात। सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत 3 आणि 4 एप्रिल रोजी रात्री 8 ते सकाळचे 10:30 या वेळेत भव्य नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये 3 एप्रिल वहिनी माझी माय माऊली, 4 एप्रिल सका मामा पका वैरी या 2 नाटकांचे सादरीकरण जय बजरंग बली नाटक मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येणार आहे। या धार्मिक सोहळ्याला आणि महाप्रसादाला पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन जय बजरंग बली नाटक मंडळ व चिकलठाणा खुर्द येथील ग्रामस्थांनी केले आहे। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री कुंडलिकराव महामुनी, श्री निवृत्ती गुरुजी टाके, श्री भास्करराव रासवे, श्री शिवाजी रासवे, श्री उत्तमराव थोबाळ, श्री कोंडिबा शिंदे, श्री संजय ठाकूर, श्री विठ्ठल रासवे, श्री ज्ञानेश्वर रासवे, श्री अंकुशराव टाके, श्री दिलीपराव टाके, श्री केशव टाके, श्री राम टाके, श्री महेश महाराज रासवे, श्री कृष्ण महाराज रासवे, श्री दत्तात्रेय पंडित टाके, श्री महादेव अतकरे, श्री रामप्रसाद टाके, श्री वनसत टाके, श्री नामदेव रासवे, श्री प्रतापराव टाके, श्री उद्धव निवळकर आदींनी विशेष परिश्रम घेतले। परभणी जिल्हा ब्युरो चीफ उत्तम लोखंडेची रिपोर्ट। फार नुकसान झालं वाटतं नाही, म्हणजे कसं आहे, लेकरां बाळापेक्षा पिकावर प्रेम करणारा शेतकरी आहे आमच्या गावातला। कसं जावायनी, अहो पाणी तरी द्या प्यायला। अरे पाणीच काय, जेवायला सुद्धा देतो, पण चेअरमन मला नाही खपायचा तुझा हा मुरदाडपणा। अरे जनावर एक घुसलं तुझ्या शेतात तर त्या जनावराचा पाठलाग करत होतात बघ। जाऊ दे बळी, तुला दुसरी जमीन देतो, नाही तर काय कर, तुझ्या जमिनीची किंमत बोल। अरे तुझ्या आईची किंमत विचारून अगोदर। खबरदार, कुणाबरोबर बोलतोस तू? बोलू द्या त्याला। मी जरी फॅक्टरीचा चेअरमन असलो तरी माझ्या गावातल्या माझ्या बरोबरीचा म्हणावा लागतो। हे बाय बळी, मला अशी मध्येच अडचण करू नको बळी, आपल्याला कतई जमत नाही। चेअरमन या बाबतीत माझा जीव जरी गेला तरी चालेल, पण माझी हितभर जमीन मी नाही सोडायचा, एवढं लक्षात ठेवा।